नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सिद्धनाथ माता योगेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. आपल्याला माहिती आहे मुळीक वस्तीची फाटी आपल्याला माहिती आहे, जिथं भरपूर मैदान होत असतात प्रत्येक वर्षी. त्याच मैदानावरती हे मैदान आदत बैल मैदान 19 तारखेला यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आहेत. कसं आहे नियोजन 19 एप्रिल आदत बैल मैदान आपण जाणून घेऊया. नमस्कार. काय सांगाल? मला वाटतं चौथं पर्व आहे आताचं. नाही, चालू झाल्यानंतरच चौथं वर्ष आहे. मला वाटतं पारंपरिक आहे, पण चालू झाल्यानंतरच चौथं वर्ष. काय सांगाल बैलगाडी मालकांना या वर्षी कसं नियोजन आहे? या वर्षी जर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी पण चांगलं आदतचं आम्ही मैदान घेतलेलं आहे. बर. तरी सगळ्या बैलगाड्यांनी विनंती आहे की जास्तीत जास्त बैलगाड्यांनी नोंद करून घ्यावी. नक्कीच. बरं, मैदानात यात्रेचं आहे तुमचं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार? हो, नियमानुसार होणार. ओळख वशिला पावणारा गावची गाडी असलं काय सुद्धा ना, वसिल्याची एक पण गाडी तुम्हाला तिथे दिसणार. कारण आता दहिवडी म्हणजे बाबा शेठ असतील, इकडं संतोष शेठ आहेत आणि सगळ्या गाड्या आहेत, परंतु रितसर पाळणार का ओळख वशिला? हो, रितसर पाळणार. जिथं निघेल तिथं नियम जिथं निघेल तिथं पाळणार आहे. नक्कीच. बघा, बैलगाडी मालक यात्रेचे मैदान थोडं मला वाटतं हे मैदान थोडं लेटच जाहीर झालं, कारण 15 ते 20 दिवस अगोदर प्रत्येक वर्षी तारीख जाहीर होती. परंतु या वर्षी थोडं तारीख आजची खरं म्हणलं तर आजची 16 तारीख होती. परंतु काय झालं, मैदान भरपूर आहेत. आपण बघतोय आता चालू सीझनला आणि मैदानामध्ये भरपूर वाढ झाली. त्या अनुषंगाने या ठिकाणी सिद्धनाथ योगेश्वर यात्रा कमिटीनं 19 तारीख जाहीर केली. 19 तारखेला आदत बैल मैदान आहे. बरं, आपल्या मैदानाची रूपरेषा काय बक्षिसाची? पहिलं बक्षीस आहे 51,000, दुसरं 31,000, तिसरं 21,000, चौथं 11,000, परत 7,000, 5,000, 5,000. नक्कीच. मित्रांनो बघा, आता यात्रेचे मैदान रक्कम जरी छोटी वाटत असली तरी ही परंपरा आहे आणि ह्या परंपरेच्या मैदानाला बैलगाडी मालक आवर्जून खेळत असतात. यात्रेचे मैदान आता चालू सीझन यात्रेचं आहेत, कुठलंही दुसरं मैदान पडत नाही. जेवढी पण मैदान आता चालू सीझनला आहे तेवढी यात्रेचे मैदान असतात. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांनी यात्रेचे मैदान आहे 19 एप्रिलला मुळीक वस्ती या ठिकाणी दहिवडीचं, त्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित मैदानात शो वाढवा. आता मी जरा ऑनलाईन नोंदी संदर्भात होतो. नोंद आपली कधीपासून चालू आहे? उद्यापासून चालू आहे. उद्यापासून. आज बैलगाडी मालक आज लक्षात घ्या, आज दिनांक आहे 16 एप्रिल 2026. उद्या दिनांक 17, 18 आणि 19 म्हणजे शेवटचे 3 दिवस आहेत. पण 3 दिवसामध्ये मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. फाटीचा आता फाटीबद्दल विचारतो, तर मी फाटी आपली पळायला सुसज्ज आहे. फाटी सगळ्यांना माहिती, महाराष्ट्रातील सगळे बैलगाडी मालक इथे येऊन गेले. पल्ला किती असणार आपल्या आदतसाठी? पल्ला 800 फूट आहे. बर, 800 फूट. 800 फूट पल्ला. आता अंतर किती असेल आपलं साधारणतः? 14 ते 14.5 फूट अंतर आहे. मित्रांनो, फाटी आपल्याला सगळ्यांना माहिती, कारण मुळीक वस्ती म्हणलं की फाटीची आठवण. सुसज्ज रान, कसलाही फाटीला खाडा नाही, काय नाही, प्लेन रान आणि कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. 800 फूट पल्ला असणार आहे. आजूबाजूला काय नवीन कुठं विहीर आड खड्डा कुठं नाही, तसलं काय नाही. धोकादायक नाही ना काय असं? नाही. मित्रांनो, प्रत्येक वेळेस काय विचारतो, कारण आपण मैदान होत असतात, मैदान 6 महिन्यांना 8 महिन्यानंतर होत असतात. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात कुठं विहीर वगैरे काय नवीन कुठं पडली असेल तर विचारणं भाग असतं. त्यामुळे या ठिकाणी पण ह्या पाटीला कसली अडचण नाही. आजूबाजूला काही धोकादायक नाही. पुढच्या बाजूला अंतर थांब आहे, बाजूला माळ आहे, बांधाय भरपूर जागा आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. तर बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही, यात्रा कमिटीच्या वतीने काय आवाहन कराल? आमचं एवढंच आव्हान आहे की लवकरात लवकर नोंद करून तुम्ही जेवढं लवकर इथं हजर होचाल तेवढे लवकर मैदान चालू होईल आणि फायनल आपल्याला लवकर करायचं आहे. नक्कीच. बरं, गाडी कमी जास्त आली आपली बक्षीस सगळी रितसर आहे ते. आमच्या यात्रेचं मैदान असल्यामुळे आम्ही अगोदरच बक्षिसाचं हे केलंय. त्यात काय 10 येऊ, 20 येऊ, 50 येऊ, 150 येऊ, 200 येऊ, काय येतील तेवढ्या गाड्यांचं किती जरी आलं तरी तेवढं सगळं रितसर जाणार. उलट वाढवलं जाईल, वाढली गाडी तर वाढवलं जाईल. नक्कीच. बघा मित्रांनो, यात्रेचे मैदान आपण प्रत्येक मुलाखतीत मी सांगत असतो, यात्रा कमिटी मैदान घेत असतात गावच्या देवाच्या यात्रेचं मैदान आणि गावच्या नावासाठी. त्याच्यामध्ये ओळख वशिला किंवा पाहुणा रावळा की गाडी बाबा 50 आली, 100 आली, मग तुम्ही 10,000 कमी घ्या, असलं काय नसतं. जे बॅनरवर बक्षीस दिलेत ते बक्षीस या ठिकाणी पूर्णपणे दिले जातात. कुठल्या प्रकारे त्यात काटछाट केली जात नाही आणि पारदर्शकता महत्वाची असते यात्रेच्या मैदानात. का पारदर्शकता असते? तर गावच्या नावासाठी मैदान असतं, की कुठं उद्या मैदानात कुठल्या प्रकारे
मैदानाचं नाव गेलं नाही पाहिजे ह्या अनुषंगाने यात्रा कमिटीचं एकच असते की गावची गाडी असू द्या किंवा जवळचा पाहुणा रावळा असू द्या जिथं नियमाने निघणार तिथंच पळवलं जाणार. पण माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. आपल्यासोबत बाबा खांडे आहेत, बाबांच्याकडून थोडं जाणून घेऊ. बाबा नमस्ते. काय सांगाल आता तुम्ही एक बैलगाडी मालक आहे, तुमच्या गावचं यात्रेचं मैदान आहे, कसं नियोजन आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल? आता हे सिद्धनाथ यात्रेत आमचं जुनं पारंपरिक मैदान आहे हो आणि प्रत्येक वर्षी मैदान रिसरत होतं. बरोबर. गाड्या कधी कमी येतच नाहीत आणि ती कमी आल्या जास्त आल्या तरी मैदान बक्षीस आम्ही कमी ठेवू, पण जी ठरल ती 1 रुपया कमी देत नाही. बरोबर. जे बॅनरवर दिले ते द्या. त्यात 1 रुपया कधी कमी नाही. नक्कीच. आणि क्वार्टर फायनल सुद्धा आपण बक्षीस ठेवलेत. बर बैलगाडी आग्रा खातीर. आग्रा खातीर. हा मित्रांनो मला वाटतं बॅनरवर तसं नाही, नाही टाकलंय. पहिल्यांदा नव्हतं, आता आता नवीन बॅनर टाकलंय. केला. पहिल्या बॅनरवरती मित्रांनो जुना बॅनरवरती फक्त बक्षीस होती, क्वार्टर फायनल नव्हता. परंतु बैलगाडी 14 मालकांच्या आग्रा बैलगाडी खातीर मालक गोलात राहणार. नक्कीच बैलगाडी मालकांच्या आग्रा खातीर त्यांनी या ठिकाणी क्वार्टर फायनल सुद्धा आहे. बरं फायनल आणि क्वार्टर फायनल साठी काय सन्मान चिन्ह काढाले असणार, झाले. डाले असणार. डाले. बघा मित्रांनो मानाचे ढाल यात्रेचं मैदान म्हणले गुलाल आणि मानाचे ढाल हे पहिले परंपरा आहे, त्यामुळे मानाचे ढाले आहेत. मैदानाची बक्षीस सुद्धा सांगितली की ते कशी कशी रूपरेषा आहे. ऑनलाईन नोंद सुरू आहे. पल्ल्याची अडचण नाही, पल्ला 800 फूट आदतची स्वभाव फाटी चांगली आहे. रानाला कसली अडचण नाही, खाडा नाही, काय अडचण नाही. पळायला वासरांना कुठलीही म्हणजे ओपन आदत दुसरा कसलाच त्रास नाही या पाठीवरती, कारण ही पाठी आपल्याला माहिती आहे पावसात म्हणलं तरी या पाठीला मैदान होत असतात. असं एक पारदर्शक मैदान येते 19 तारखेला सिद्धनाथ माता जोगेश्वर यात्रेचं मैदान संपन्न होते. तरी माझी बैलगाडी मालकांनी ते आपण मोठ्या संख्येनं या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ दहिवडी बावनवाडी मुळी गोष्टीकरांना सहकार्य करा. कारण काय आता यात्रा चालू आहेत, बऱ्यापैकी आदल्या दिवशी लॉट निघत नाहीत आपल्याला पण माहिती आहे. तरी पण माझी विनंती वारंवार असते की ऑनलाईन नोंद करा, जेणेकरून यात्रा कमिटीला सुद्धा सोपं जातं आणि बैलगाडी मालकांना आपल्यासोबत संतोष जाधव आहेत जॉन्ट्या बैलाचे मालक, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. जरा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता जायचं आता तुम्ही बैलगाडी मालक आहे, आता गावच्या यात्रेचं मैदान आहे, बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल, कसं होईल मैदान? ह्या फाटीविषयी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ह्या फाटी सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. बैलांना पळण्यासाठी 1 नंबर फाटी आहे. थोडं थांबण्यासाठी परत नंतर आपण पाण्याची सोय पण करणार आहे बैलांसाठी. आणि जी माणसं येणार आहेत, आता आपण वारंवार घटना ऐकतोय, बरोबर. त्यामुळे आपण पिण्याच्या पाण्याची पण जारची सोय करणार आहे आपण सगळ्या माणसांसाठी. बरोबर. आणि त्याचबरोबर आपलं जे मैदानात बक्षिसाचं स्वरूप आहे, आपण म्हणजे कंटिन्यू हेच बक्षिसाचं स्वरूप असतं. बरोबर. आणि आमचं जे मैदानात बक्षीस जे आहेत ते पॅकेट ऑलरेडी रेडी आहेत. असं नाही की बाबा गाड्याच कमी नोंद झाली किंवा जास्त नोंद झाली म्हणून त्यात काही बदल होणार नाही कुठल्याही प्रकारचा, बर. ते सेमच राहणार आहे. आणि म्हणजे बक्षीस आपल्या यात्रा कमिटीकडून ऑलरेडी डिक्लेअर आहे नक्कीच. आणि जमा आहेत. नक्की. आणि मित्रांनो बघा यात्रा कमिटी म्हणली की यात्रा कमिटीचं कसं असतं की गाडी कमी होत्या किंवा जास्त तो हिसाब नसतो. ती बक्षीस फायनल झाला की या ठिकाणी ती पाकिट भरली असतात, ती या ठिकाणी दिली जातात. बरं जायचं आता काय सांगाल ऑनलाईन नोंदी संदर्भात? आणि सर्व गाडा मालकांना माझी एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या. जर लवकर नोंद केली तर आपल्याला लवकर मैदान सुरू करता येईल. जेवढं लवकर मैदान सुरू होईल, आता आपलं मैदान आहे आदत वासरांचं, बरोबर. त्यामुळे उन्हात वासरांना त्रास होऊ नये म्हणून जेवढं लवकर आपण मैदान चालू करत तेवढं उन्हाचा त्रास कमी होणार आहे. आणि जर वेळ जर भेटला तर आपण दुपारी 2 तास मैदान बंद ठेवणार आहे. सेमीच्या अगोदर आपलं गट सेमीला- लवकर काढून हा. सेमीला म्हणलं तर 2 तास आराम. 2 तास आराम करून फायनल पळवणार, नक्कीच. सेमी फायनल पळवून. बघा बैलगाडी मालक आपण पण सहकार्य करा. आता आपण कालच मी सुद्धा वडूच्या मैदानावरती जाहीर केलं की सकाळ जर लवकर मैदान चालू झालं तरी साधारणतः 12-1च्या अगोदर गट निघले तरी 1 पासून 3-3:30ला जवळ शिरवळतं वातावरण, त्यापर्यंत म्हणलं तरी आराम. आणि जरी 3:30ला सेमी जाहीर झाली तरी 4ला सेमी पळून आली, 4-4:30ला तरी 5:30 पर्यंत फायनल होतो. आणि मुख्य जनावरांना पण त्रास होत नाही, कारण उन्हात आता टेम्परेचर बघतोय आपण 40-42च्या आसपास टेम्परेचर आहे. त्यामुळं आपल्याला विनंती राहील लवकरात लवकर नोंद करून एक आदत एक बैल मैदान या दहिवडीकरांच्या मैदानात शोभा. मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेठ मुळीक आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? बैलगाडी मालकांना मला एकच सांगायचं आहे की पारंपरिक पद्धतीने आपलं हे दरवर्षी मैदान चांगल्या पद्धतीने होतं. सगळ्यांना जी बक्षीस आहेत त्या पद्धतीने आम्ही पाकिट काढतो आणि त्या पद्धतीनं संध्याकाळी ढाल आणि गुलालाच्या टायमाला आम्ही देत असतो. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की काय लोकांचा आग्रह असतो की परमिशनचा विषय हे ते मिळत नाहीत, काय अडचणी असतात. पण तुम्हाला फायनल सांगतो माझ्यापाशी PDF आत्ता आहे.
आपलं परमिशन ही ओके झालेलं आहे सगळ्या गोष्टींना. नक्कीच. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही. आणि तुम्ही दुसरी गोष्ट बघताय, ह्या मैदानावरती बऱ्यापैकी मला वाटते 7 ते 8 मैदान झालेत, हो हो सक्सेस झाले. अगदी कुणालाही एक टिपका सुद्धा रक्त आला नाही, ह्या गोष्टी या मैदानावर झालेल्या आहेत. नक्कीच. त्यामुळे कुणी बैलगाडी मालकांनी काही न शंका घेता जास्तीत जास्त सहभागी नक्कीच. मित्रांनो बघा, आता परमिशनचं म्हणाल तर आता दहिवडी, कारण खटाव मान खटावला दहिवडीलाच प्रांत ऑफिस आहे. आणि दहिवडी म्हणजे काय, आता 1 किलोमीटर अंतर, त्यामुळे परमिशनचा काहीच इश्यू नाही. परमिशन त्यांच्याकडे आलेली आहे. बाकी यात्रेचं मैदान आहे, त्यांनी सांगितलं संध्याकाळी फायनल झाला की डाली आणि बक्षीस ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिलं जाईल. फक्त माझी आता विनंती आहे, यात्रेचं रितसर पारदर्शक मैदान आहे दहिवडीकरांचं. या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आदत बैल मैदान दहिवडीकरांच्या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, सिद्धनाथाच्या नावानं चांगलं.